त्यांच्यासोबत इथून आलात ते कुठे होते काय नक्की काय सांगता येणार नाही आम्हाला. आम्ही सकाळी न्यूज बघितली त्यामुळे आम्ही हजर झालो. नाही पण तुम्ही कराड यांच्यासोबत आला ना सगळे कुठे होता एवढे कुठे होते सगळे नक्की कराड यांच्यासोबत काही व्यक्ती आले त्या नक्की काय म्हणतात दोघे एवढे दिवस कुठे होते काय तुमचं नाव सांग काय झालं मारणार का मध्ये घ्या मध्ये घ्या पकडले मला मध्ये बसा ए थांबा अरे मध्ये बरं ऐका नक्की कुठे होते दिवस तुम्ही सगळे सोबत आम्ही नाही तुम्ही त्या गाडी आम्ही जावा चला तुम्ही घेऊन आले पोलीस कराड यांच्यासोबत आलेल्या सगळ्यांना घेऊन चाललेत खरं तर काय झालं नक्की? आम्ही सामान्य कार्यकर्ता आहे. मी आज माझा वाढदिवस असल्यानिमित्त मी काल आळंदी इथे दर्शनासाठी आलो होतो आणि टीव्हीवर बातमी ऐकल्यामुळे आम्ही इथं म्हणजे मी स्वतः आणि माझा एक मित्र आम्ही फक्त इथं बघायला आलता. म्हटलं गाडीवरून तुम्ही उतरलेलं दिसलं आम्हाला. कोणतं नाही 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 बघा ना तुम्ही एवढे कॅमेरे नाही ना एक सुद्धा मी गाडीतून फाशी द्या वाटलं तसं आमचा संबंध आम्ही सामान्य आम्ही आलो ट्रॅव्हल्स आणि आळंदीला दर्शनाला आलतो. आले कुठून पण तुम्ही गाव इथं बघण्यासाठी आलो. आम्ही परळीतून आलेले आहेत. बघण्यासाठी आमच्या कामानिमित्त आलेले इथं आमच्या दैवताला आम्हाला टीव्हीवर समजलंय आम्हाला टीव्हीवर तुम्ही बाहेरून आला ना सीआयडी ऑफिस मध्ये कशासाठी खंडणी मागितली ना त्यांनी. इथं टीव्हीवर आम्हाला इथं टीव्हीवर संपलं. आम्ही पुढारी नाहीत आम्ही एक कार्यकर्ते इथं काल होतात उद्या होतात मोबाईल उचल भांगे 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 काय झालं नक्की हा तुम्ही सोबत आला होता नाव काय नाही नाही, तुम्ही सोबत आला होता ना नाही नाही आम्ही सोबत नाही आलेलो आम्ही हा, मग तुम्ही दुसऱ्या कामासाठी आलेलो आमच्या तुम्ही सगळ्या परळीवरून आला नाही नाही मग गाव कोणतं तुमचं मी पाथर्डीचा आहे हा पाथर्डी बरं पाथर्डीचे हे कुठले आहेत काय सांगता येणार नाही. बरं ठीक चला काय झालंय म्हणजे वेगवेगळ्या लोकांशी बोलतोय आपण इथे पण ते काय खून केल्याचा आरोप आहे इतके दिवस फरार होते. नाही फरार नव्हते ते. मग कुठे होते? कुठे होतं मग त्यांच्या पत्नीची कुठे होतं मग देखील चौकशी केली त्यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कुठे सरेंडर झाले. आता वेगवेगळ्या ठिकाणून गाड्या येत आहेत त्या निघतायत आणि वाल्मिकी कराड अखेर आता दाखल झालेत असं दिसतंय. एक महत्वाचं काय या सगळ्यामध्ये की काय झालं तुम्ही पण तिकडे आला होता आता तुम्ही पण आला होता आता तिकडे नक्की काय झालं नाही परळीवरून आलो होतो तर आम्हाला माहित झालं वाल्मिकांना सरेंडर होणार आहेत. आता त्यांच्या भेटीसाठी आलो दुसरं काय नाही पण तुम्हीच तर सोबत त्यांना घेऊन आला ना इतके दिवस अण्णा कुठे होते काय माहिती याच्याविषयी नाही देवाला होते एवढं माहिती होतं आम्हाला. पण काय फरार काय होते नाही, काय वीस पण दिवस एवढ्या आपल्याला मोठ्या पोलिसांना प्रकरणामध्ये ते आता काय करणार आता काहीतरी राजकीय दडपण आलं त्यांच्यावर. तुम्ही ज्यांचं समर्थन करताय ते वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. खोटा खून केला असा देखील खोटा आरोप खोटा आहे. खोटा खोटा आहे ते. इकडे बघा बबन किती हा बापू आंधळे सरपंच खून प्रकरणामध्ये 6 ते 7 महिने झालं फरार आहे. त्याच्या बाबतीमध्ये एवढी तीव्रता का नाही जी तीव्रता ह्या प्रकरणात बी तीव्रता दाखवली का ह्याच्यात काही अडचण नाही कारण हे सरकारी मामला आहे. पण एकाला वेगळा नाही आणि एकाला वेगळा नाही हे देऊ नका. मी इथं यायचं कारण फक्त एवढंच आहे की माझ्या मुलीच्या हृदयाचं ऑपरेशन असताना अण्णांनी मला वैयक्तिक दवाखान्याची मदत केली होती आणि त्यामुळे मी आज इथं आलेलो होतो. बरं ठीक आहे ओके तुम्ही मदत म्हणून आला मला सांगा आता त्यांच्यावर गुन्हे ते तर गंभीरच आहेत ना बरं याच्या आधी पण गुन्हे दाखल झालेत की नाही खोटे आहेत ते. खोटे कसं काय याच्या आधी याच्या आधी पण गुन्हे आहेत. कोणते झाले सांगा कोणतंच झालं नाही. त्यांच्यावरती ऐका आता हा खंडणीचा आत्ता लागलाय हा दुसरी सांगा हा त्याच्या आधी पण त्यांच्यावरती नाही. जमिनींचे विषय वगैरे याच्यावरती आहेत ना एक गुन्हे? सुद्धा नाही एक सुद्धा नाही. हा आता हे फक्त बोलतात पुरावा दाखवा म्हणावं त्यांना
बरं, ठीक आहे. आता मला सांगा, तुम्ही मला म्हणताय की तुम्ही इथे होता म्हणून तुम्ही इथे भेटायला आला. तुम्ही हे इथे येणार हे कोणी सांगितलं तुम्हाला? आम्हाला असं माहिती आहे, आता परळमध्ये कार्यकर्ते आहेत आम्ही. आता कुठून ना कुठून तरी कळणारच ना. आम्ही एकदम वाल्मिकांनाचे एकदम हाडाचे कार्यकर्ते. माझ्या हाडाचे कार्यकर्ते म्हणूनच तुम्हाला माहित असेल ना, तेच तर म्हणतो मी. माध्यमातून कळालं ना हा. मीडियावर बातम्या पण येतात बातम्या येत होत्या. असं कसं कळणार आहे? मनानं कसं कळलं आम्हाला? नाही, पण तुम्ही हाडाचे कार्यकर्ते म्हटलं तर तुम्हाला माहित असेल ना कुठं होतं अण्णा. नाही नाही, अण्णा कुठं होते? देवाला गेलते एवढं माहिती होतं आम्हाला. कुठे ते उज्जैनचा फोटो टाकला तो हा? गाडीमध्ये होता. उज्जैनचा फोटो काय तो. झालं? कुठं काय गाडीमध्ये होता, तुम्ही बरोबर आलात मी त्यांच्या. देवदर्शनाला आलो होतो. नाही त्यांच्या बरोबर आलात तुम्ही. नाही 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 त्याच्यासोबत नाही नाही, नाही पाठीमागं होतात आम्ही हा. बघायला ते आरोपी आहेत का? त्यांचा आरोप केला जातो, आरोपी आहेत का ते? नाही नाही, खोट आहे ते. मग का आरोप करतात? अहो, तुम्ही त्यांच्या गाडीमधून उतरले. कार्यकर्ते आणि हे सगळ्यांना देखवलं नाही राजकीय लोकांना, त्याच्यामुळे त्यांच्यावर नाव घ्यायला ते. हो पण काहीच का हे बघा, आरोप झाले म्हणजे काय आहे, आता आग लागली तर कुठेतरी धूर निघाला असेल, ठिणगी तर पेटली असेल की. पंकजाताई आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्यामुळे वाल्मिकांना ते हे करायले त्यांचा निघत आणि ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हे आरोप घेतले. तर कोण बंदूक ठेवतंय? आता हे जे आमच्या ह्याच्यातले आमदार आहेत बीड जिल्ह्यामधले, कोण आहेत ते. मग हे आमदार जे काय आता- करतात? ते हा? लोकप्रतिनिधी, लोकांनी त्यांना ते आता ह्यांचं ते देखवलं ना आता बरं, हे. ठीक आहे. ऐका, तुम्ही कार्यकर्ते आहात म्हणून विचारतो. ते राजकीय आरोप सगळे बाजूला जाऊ दे. गुन्हा दाखल झाला तो तर पोलिसांनी केला ना, ते तर खरं ना सगळं. मग खोटा गुन्हा आहे ते. गुन्हा पण खोटा आहे. गुन्हा खोटा आहे. एव्हिडन्सेस घेऊन मग केलं ना. आम्हालाही मान्य ना. नाही एव्हिडन्स जर असेल तर आम्हालाही मान्य आहे त्यांचं काय. एव्हिडन्स नाहीतच. त्यांनी काही ज्या दिवशी गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना त्या उज्जैनला होते. आता ती तर स्टोरी दिसते त्यांची. जे गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना उज्जैनला होते. आता ते 302 मध्ये काय तिथं उज्जैनहून आता इतके दिवस कुठे होते मग? आता देवाला होते. कुठं होते माहित नाही आम्हाला. त्यांनी काही केलंच नाही तर इतके पोलिसांपासून ते पळत का होते? कोण? वाल्मिक कराड. अहो कुणी भेटणारच ना. नवीन काहीतरी आरोप आता 302 करा, कुठं फाशीत द्या, कुठं काही म्हणायला माणूस भेटणारच नाही. दोन कॅबिनेट मंत्र्यांचे ते आहेत ना जवळचे. काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी वाल्मिक कराडला सिरियल किलर म्हटलंय. त्यांनी अनेक खून केले असं देखील खोट आहे ते. मी किशोर फडचा भाऊ आहे. माझ्या भावाचा मर्डर झालेला, मी किशोर फडचा भाऊ आहे. त्याच्यामध्ये बबन गीते आता डबल मर्डर केलेला 6 महिन्यापूर्वी त्याचं नाव होतं. माझ्या घरावर ह्याच्या घरात गुन्हेगारी पद्धतीनं 50 जणांनी माझ्या घरावर हल्ला करून गरोदर स्त्रीला मारून बबन गीते यांचे आहे. आणि आता 10 वर्षानंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे. तर बबन गीते खरा संघटित गुन्हेगारीचा बादशाह आहे बीड जिल्ह्याचा. खोटे आरोप का केले जातात असं खोटे आरोप फक्त एकामुळे की एकतर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदाराला सुद्धा जड पडते. त्याच्यामुळे त्यांनी ते आमदार हे सगळे जे विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ ते आमदार धनंजय मुंडे साहेबांना नाही. धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहेत अण्णा आणि मुंडे साहेबांनाच आनंद वाटतो त्यांचा कामाचा. द्वेष कोणाचा वाटत नाही. खोट आहे नाही नाही खोटे. फक्त एक असा विषय झालाय. एक सध्या तुम्हाला बीड जिल्ह्याची स्थिती सांगतो. आधी म्हणले की कोणता घुले मास्टर माइंड आहे, त्याच्यानंतर म्हणले विष्णू कोणता तरी चाटे मास्टर माइंड आहे, पुन्हा अण्णा, पुन्हा त्यानंतर धनंजय मुंडे साहेब आणि त्यानंतर वंजारी समाजाला टार्गेट करले सध्या लोक. एक मिनिट, तुम्ही आता समाज नाही हा मूळ मुद्दा समाजाचा नाहीये. मूळ मुद्दा हा गुन्हेगारीचा आहे. कसं आहे, कोणत्याही समाज असला तरी आरोपी आणि गुन्हा जी हत्या झाली ती दुःखदायी आहे आणि त्याचा आम्ही ओबीसी म्हणून सुद्धा असं नाही की कोणतं ते मराठा समाजाचे होते, आमचे ते बंधूच होते. पण त्यामध्ये वाल्मिक अण्णा यांचा काही संबंध सध्या तरी आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला माहिती आहे. ज्या आरोपींना अटक झाली ते आरोपी वाल्मिक कराडांच्या जवळचे आहेत की नाही? ते खोट आहे. आणखीन ते निष्पन्न झालेलं नाही. सामाजिक कार्यकर्ते आहेत ते. आणि फोटोचा विषय राहिला तर माननीय शरद पवार साहेबांसोबत सुद्धा वाल्मिक अण्णाचे फोटो आहेत. त्याच्यामुळे फोटोमुळे तुम्ही त्यांना गुन्हेगार समजू नका. प्रकरणातले आरोपी कुठे माहिती का? तुम्ही कसं कार्यकर्ते? नाही ना, ते आमचे कार्यकर्तेच नाहीत. कोणाला? ते आमचे कार्यकर्ते आमच्या एका ओळखीच्या व्यक्तीला तिथं पत्रकाराच्या गाड्यात तो घाबरल्याहून झाला म्हणून आम्ही त्याला बाजूला काढत होतो. बाकी काही नाही. आम्ही ज्या वेळेस टीव्हीवर बातमी पाहिली की काही वेळाने अण्णाईचा आदर होणार आहे, त्यामुळे आम्ही काय विषय आहे ते पाहायला आलो. आम्ही अहमदनगरहून आलो. लवकर नाही, 1.5-2 तास झाले बातमी चालू आहे टीव्हीला. नाही, ती बातमी साफ चुकीची आहे आणि असं कुठलंही नाही, असं चुकीचं आहे. ती माहिती पूर्णपणे चुकीची आहे. एक या सगळ्या प्रकरणात महत्वाचं काय बघा, म्हणजे
वाल्मिक कराड यांनी एकतर व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओनंतर मला असं वाटतं की मॅनेजमेंट किती कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज केल्यात बघा की सुरुवातीला वाल्मिकी कराड एक व्हिडिओ शूट करतात, तो व्हिडिओ ठराविक पत्रकारांमध्ये येतो, त्या पत्रकारांमधून तो मीडियाकडे जाईल याची खबरदारी घेतली जाते आणि तेवढ्याच वेळात ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात. काय तर वाल्मिकी कराड स्वतः हा इथे पुण्यातल्या CID समोर हजर होतो